गावात राहून आम्ही जेव्हा टीव्ही बघायचो किंवा मी जेव्हा बिग बॉस बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की यार किती भारी भारी कपडे आहेत त्यांच्याकडे एवढ्या दिवसांसाठी वगैरे, कसं सगळं एवढं शॉपिंग विपिंग करत असतील. तर हे सगळे कपडे आमचे स्वतःचे नसतात, हे सगळे कपडे आउटसोर्स केलेले असतात की काही ब्रँड्स असतात ते तुम्हाला स्पॉन्सर देतात की आमचे हे कपडे तुम्ही बिग बॉस मध्ये वापरा, त्याच्या बदल्यात आम्हाला फोटोज वगैरे हवेत किंवा असं काही असेल, किंवा काही जणांचं असतं की तुम्ही वापरा, आम्ही त्या क्लिप्स शेअर करू असं असेल. तर जेव्हा मला बिग बॉस मध्ये जायचं होतं, ऑफकोर्स माझ्याकडे आता एवढे फार मोठे ब्रँडशी माझं काही कनेक्ट नाहीये. सो स्टायलिस्ट असतात जे तुम्हाला ह्या कपड्यांसाठी मदत करतात की तुमचा एक लुक ते डिझाईन करतात. सो तन्मय माझ्यासाठी हे काम करतोय, ॲज अ स्टायलिस्ट तो काम करतोय आणि त्याने छान छान कपडे माझ्यासाठी सिलेक्ट केले जे की वीकेंड आउटफिट्स असतील, आणि त्या वीकेंड आउटफिट्स मध्ये मी कशी छान दिसेन याची काळजी तन्मय घेतोय. हा लूज फील जितका असेल पिंक कलर बरं. तुला तुझी ती स्टोरी पाहिजे जेव्हा तू इन्फायमधून काहीतरी घेतलंस. आणि त्यानंतर माझ्यासोबत खूप आधीपासून बरेच छोटे छोटे कपड्यांचे ब्रँड जे होते ज्यांच्यासोबत मी कोलॅबोरेशन केलं होतं, ज्या ब्रँडचे ओनर हे मला खूप जास्त जवळचे आणि फॅमिली आणि खूप मनापासून मेहनत करणारे मराठी लोक वाटले, त्या सगळ्यांना मी माझ्या टीममध्ये इन्क्लूड करून घेतलं. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव आहे तेजल नाईक सुपारकर, म्हणजेच माझी इरकली हा ज्यांचा ब्रँड आहे, ज्या ठाण्याच्या आहेत. मी तुम्हाला सांगते की त्यांची आणि माझी ओळख कशी झाली. एकदा मी जात होते, मला आठवतं मी हर्षदास वकुळला भेटायला जात होते एअरपोर्टला, आणि तेव्हा त्यांचा मला कंटिन्यू कॉल येत होता. पहिला त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता मंदारशी की मला हिच्यासाठी एक साडी पाठवायची आहे वगैरे, आणि माझा नेहमीचा प्रॉब्लेम की मला साडी नेसता येत नाही. मग तुम्ही साडी पाठवणार, मग त्याच्यासाठी मला स्पेशल एक वेगळा दिवस काढायला लागणार, मग अंकिता माझा मेकअप करणार, त्यानंतर मी शूट करणार. सो मी आळस करत होते. पण त्यांनी मला एक साडी पाठवली ज्याच्यावरती मी शूट केलं, त्यांना छान रिस्पॉन्स आला, आणि त्यानंतर आमचं नातं हे खूप छान जमलं, जसं की आई मुलीचं असतं. म्हणजे पुढे मला कोणता ओकेजन आहे, त्या कोणत्या ओकेजनसाठी मला काय पाहिजे ती गोष्ट आधीच न सांगता न मागता तयार त्यांच्याकडनं असते. अगदी आता मी वारीमध्ये सहभागी झाले होते, तर मला वारीला जायचं होतं पण माझ्याकडे वेळच नव्हता की कपडे काहीतरी शोधायला. मी असं ठरवलं होतं की काहीतरी एखादा कुर्ता वगैरे मी घालून जाईन, कारण यावेळेला साडी वगैरे नेसायला माझ्याकडे वेळ नाही आहे तितकासा. तेवढ्यात त्याने छान मला असा ड्रेस, सुंदर असा ड्रेस बनवून दिला की हा तू वारीला घाल. आणि सगळ्यात महत्वाचं, गेल्या वर्षीची वारी म्हणजे 2023ची वारी, त्यांनी मला व्हाईट कलरची साडी दिली होती, ज्या साडीमध्ये मी वारीमध्ये सहभागी झाले होते. आणि पाऊस खूप होता, पावसामुळे त्या साडीवरती डाग येत होते, आणि मला असं होतं की आता ह्या साडीवरती डाग येतील, त्यांची एवढी महागातली साडी आहे, त्यांना काय सांगू. तर मी तिथूनच त्यांना फोन केला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला साडी दिली आहे, त्या साडीवरती डाग पडतील तर मला कळत नाही की मी काय करू, आणि फार छान फोटोज पण येणार नाहीत कारण खूप काळोख झालाय. तर त्यांनी मला एकच सांगितलं की फोटो पण नको, काही नको, साडीचा विचार करू नको, तू वारी एन्जॉय कर, आणि तू वाट लागली तरी चालेल त्या साडीची, ती साडी तू वापर तिथे, म्हणजे खाली बसून काही खेळ खेळायचे असतील, टाळ वाजवायचे, तू काय करायचं ते कर. आणि मला त्यांचा तो स्वभाव खूप जास्त आवडला की एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, मी दिलंय तू कर, तुला जे योग्य वाटेल ते. आणि तसंच करता करता त्यांची मी एक ब्लॅक कलरची साडी जी मी वापरली होती प्राजक्ताच्या फुलांची, ती मी त्याचा जेव्हा व्हिडिओ वगैरे पोस्ट केलं होतं त्यांना खूप छान रिस्पॉन्स आला होता त्या साडीसाठी, आणि त्या देखील मला वाटतं ती साडी आणि त्याबद्दलचं फोटोशूट कधीही विसरणार नाहीत. तर अशा तेजल ताई ज्या आहेत त्या माझ्यासाठी, त्यांनी पण काही ड्रेसेस डिझाईन केलेत, त्यांनी पण गोष्टी बऱ्याच पटपट सगळ्या स्टिच करून मला दिल्यात. त्यानंतर दुसरं नाव मी घेईन युवा स्टुडिओ बाय कांचन. युवा स्टुडिओ हा तिचा जो स्टुडिओ आहे तो सीवूड्सचा जो आपला मॉल आहे त्या मॉलच्या बाजूला तिचं एक शॉप आहे, जिथे ती खूप छान असे सगळ्या प्रकारचे ड्रेसेस वगैरे स्टिच करून तुम्हाला देते. तर तिने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे माझ्यासाठी. म्हणजे अगदी सुरुवातीला तिला मी सांगितलं की मी असं जाते बिग बॉसमध्ये, मला काही कपडे लागतील, तर जवळपास 20 आउटफिट्स तर तिने असेच रेडी करून ठेवले होते हे तुझ्यासाठी, आणि माझा कम्फर्ट झोन बघून, कारण तिथे दिवसभर मला ते कपडे घालून राहायचंय म्हटल्यानंतर ते कपडे मला असे होते की कुठूनही काही खाली उतरतंय किंवा असं काही नको होतं, कारण शेवटी माझे आई वडील सुद्धा टीव्ही समोर बसून तो प्रोग्राम बघणार आहेत. सो कपड्यांबद्दल मी खूप जास्त चूजी होते ह्या बाबतीत की इथे नको होते, त्यामुळे मला छान असे ड्रेसेस वगैरे तिने शिवून ठेवले होते. आणि तिने तर माझी बॅग भरण्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये मेहनत घेतली. म्हणजे माझ्या बॅगमध्ये कधी काय जाईल, माझ्या बॅगमध्ये काय काय असेल, आणि माझ्या बॅगमध्ये आत्ता काय आहे
ही गोष्ट मला माहिती नाहीये, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माहित असेल आणि त्याच्यानंतर जर कोण असेल तर ती कांचनला माहित असेल की अंकिताच्या बॅगमध्ये आता काय आहे आणि जेव्हा तिला परत कपडे लागतील तेव्हा आपल्याला तिला काय पाठवावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी कांचन घेते आणि त्याबद्दल तर तिचे आभार मी नंतरच व्यक्त करेन जिंकून येऊन. कांचनने घेतलेल्या मेहनतीचे हे काही व्हिडिओज माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला आता दाखवते आणि या सगळ्यांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्यांच्याकडून तुम्ही कपडे ऑर्डर करू शकता. तिसरं नाव मी घेईन ते म्हणजे ऑफकोर्स अंकिता, जी माझी मेकअप आर्टिस्ट आहे, अंकिता खवणेकर, जिला मी खूप आधीपासून हे सगळे लोक माझ्यासोबत जोडले गेले त्यातलीच एक अंकिता आहे. आणि अंकिताने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की जेव्हा तू बिग बॉसमधनं बाहेर येशील, जेव्हा तू लग्नाची डेट ठरवशील त्याआधी तू माझी डेट बघशील, म्हणजे अंकिता अवेलेबल आहे की नाही हे ह्या अंकिताने बघायचं आहे आणि त्यानंतर लग्नाची डेट ठरवायची आहे. सो अंकिताचे पण काही वेडिंग्स मुळे तिचे जर काही डेट्स बुक झाल्या तर त्या डेट्समध्ये कोकण हा टिणकर लग्न करणार नाहीये हे मी आधीच सांगते आणि त्यामुळे अंकिताच्या डेट्स बघून मला लग्नाची तारीख ठरवायची आहे. आम्ही काही ड्रेसेसचं फोटोशूट आधीच करून ठेवलंय, कारण कोणाकडनं तरी आपण कपडे घेतोय आणि ते त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती वापरतोय, तर मला असं होतं की इन रिटर्न त्यांना त्याचे फोटोज वगैरे आधी मिळावेत. त्यामुळे मी काही गोष्टींचं फोटोशूट जे वेळेत माझ्याकडे कपडे आले होते त्यांचं फोटोशूट करून ठेवलं आणि त्यामध्ये अंकिताने मेकअपचा पूर्ण जो पार्ट आहे तो अंकिता आणि तिच्यासोबत तिची एक मैत्रीण होती तिने सांभाळलाय आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यासाठी, मी सुंदर दिसण्यासाठी, कारण मला मेकअप मधलं काहीही येत नाही. म्हणजे आता सुद्धा हा माझा विदाऊट मेकअप लुक आहे, अगदी मी काही न करता तोंड धुवून तुमच्या समोर बसले, काही लावलेलं नाहीये चेहऱ्याला आणि मला मेकअप मधलं खरंच माहित नाही की कशानंतर काय वापरायचंय. तर अंकितासोबत जाऊन मी मेकअपच्या प्रोडक्ट्सची शॉपिंग केली आणि तेव्हा मला असं कळलं की एवढे महाग प्रोडक्ट्स येतात आणि जवळपास 30-35 हजारचं मी मेकअपचं सगळं सामान सगळं काही घेतलं. ते घेतल्यानंतर अंकिताने मला सांगितलं की कशानंतर काय वापरायचंय. सो त्याच्यावरची नावं जी होती त्याच्याशी मी थोडीशी फॅमिलियर झाले की हे ह्याच्यानंतर लावायचे, पहिलं मॉइश्चरायझर लावायचे, नंतर लावायचे हे ते आणि बिग बॉसच्या टीमने त्याच्यावरती काळ्या टेप मारून टाकल्यामुळे माझी आता वाट लागली की आतमध्ये गेल्यानंतर मला प्रोडक्ट ओपन करून गेस करायचं की हे मला कधी लावायचंय. सो मी जर काही भयानक मेकअप केला तर त्यामध्ये अंकिताचा दोष नसेल, अंकिता जी मेकअप आर्टिस्ट आहे तिचा दोष नसेल, ह्या अंकिताचा दोष असेल की जिला मेकअप मधलं फारसं काही येत नाही. म्हणजे मी कधी शिकलेच नाही. मी नॉर्मल बीबी क्रीम आणि लिपस्टिक आणि काजळ ह्या 3 गोष्टींवरती चालणारी मुलगी होती, जी आता मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि काय टिंट पिंट, काजळ, लायनर, आयब्रो पेन्सिल ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे जाऊन. फर्स्ट टाइम हो, मेकअप शिकवतेस ना मला. माझ्या पोटावर अंकिताला सोबत घेऊन मी गेले होते मेकअपच्या शॉपिंगसाठी, कारण मी जर एकटी गेले असते तर ते लोक जे काय सांगतात ते मी सगळंच विकत घेऊन आले असते. पण अंकितासोबत असल्यामुळे तिला माहीत होतं की मला काय वापरता येईल, माझ्या स्किनला काय सूट होईल आणि तिने तेवढ्याच गोष्टी मला खरेदी करू दिल्या. त्यानंतर माझी खूप जवळची मैत्रीण विनया आचरेकर, आताची आचरेकर, जी मालवणची आहे, जी आपल्या मालवणमध्ये कुडाळमध्ये खूप चांगले ड्रेसेस स्टिच करते. तर तिने सुद्धा मला बऱ्यापैकी ड्रेसेस पाठवले, पण तिचे ड्रेसेस फार उशिरा आल्यामुळे मला शूट करता आलं नाहीये. पण होपफुली मी उद्या परवामध्ये शूट करेन. म्हणजे अजून 6 दिवस आहेत माझ्याकडे बिग बॉसच्या घरात एंटर करण्यासाठी. सो या 6 दिवसांमध्ये जर मला वेळ मिळाला तर मी तिचे सुद्धा ड्रेसेस वापरून त्याचं शूट करून ठेवणार आहे, कारण ती खूप आधीपासून मला छान छान कपडे स्टिच करून देते. तिने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, तिने सुद्धा बऱ्यापैकी ड्रेसेस मला पाठवलेत. सो त्यांचं सुद्धा शूट करायचं बाकी आहे. सो थँक्यू विनया, या सगळ्यांची मी आभारी आहे. त्याचबरोबर अजून बरेच छोटे छोटे जे आहेत लोक ते माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणखी एक आहे ती म्हणजे प्राजक्ता गोरेगावची आहे. तिचं अभिप्राय बुटीक नावाने बुटीक आहे. तिने सुद्धा एक मस्त गाऊन मला डिझाईन करून दिलाय जो मला खूप आवडलाय आणि 2-3 शॉर्ट कुर्तीज तिने मला दिलाय. सो तिचे सुद्धा ड्रेसेस मी वापरणार आहे. आणि हे सगळं सांगण्यामागे उद्देश एवढाच आहे की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी जाते आणि त्याच्यासोबत माझ्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या लोकांना माझ्यासोबत घेऊन जाते. यांचे ब्रँड्स खूप मोठे होते, हे लोक खूप मेहनत करतायत. अंकिता सुद्धा मेकअपसाठी खूप मेहनत करते. सगळ्यांना जेव्हा मी मोठं झालेलं बघेन ना तेव्हा मला असं खूप भारी वाटेल की अरे ह्या सगळ्यांसोबत मी सुरुवात केली होती आणि आज मी पण पुढे चालले आणि माझ्यासोबत हे सगळेजण पुढे जात आहेत. सो ही एक
माझी सध्यापुरतीची टीम आहे, जी टीम एक्सपांड नक्कीच होईल. असे सगळे छोटे छोटे लोकांना म्हणजे छोटे छोटे ब्रँड्सना घेऊन मला पुढे जायला नक्कीच आवडेल. पण यामध्ये जेव्हा काही ब्रँड्स इन्व्हॉल्व्ह होतात आमच्यासोबत आणि ते खूप फोर्स करतात की नाही आम्हाला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, असंच केलं पाहिजे, आणि तेवढं जेव्हा प्रेशर असतं ना कामाचं, तेव्हा ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून मी बऱ्याच लोकांना टाळते की मला नाही करायचे. माझ्यासोबत जे लोक आहेत ते खूप पुरेसे आहेत मला, त्याच्यामुळे त्यांना माझी काम करण्याची सवय माहिती आहे. त्यांना माहिती आहे की अंकिता कशी आहे आणि अंकिता काय काम करून देणार आपल्याला. त्यामुळे त्याच लोकांना मी घेऊन पुढे नेहमी जात असते. आणि आय होप तुम्ही सगळे ह्या माझ्यासोबतचे हे लोक ज्यांचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला दिलंय त्यांना सगळ्यांना त्यांच्या सगळ्यांच्या ब्रँड्सना तुम्ही तेवढंच प्रेम द्याल जेवढं प्रेम तुम्ही आता मला बिग बॉसच्या घरात देताय, आणि असंच प्रेम करत राहाल जसं माझ्यावरती करताय. थँक्यू सो मच. आणि बाकी तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतेच आहे. बाय बाय.